हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत वेक्टर. 12th मधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सीईटी मध्ये नाही म्हटलं तरी याचे ना 4 ते 5 क्वेश्चन्स येतात पर शिफ्ट. ठीक आहे, म्हणजे हा 8 ते 10 मार्क्स कॅरी करतो सीईटी मध्ये. ठीक आहे बाळांनो, ह्याच्या अगोदर कोणता टॉपिक बघितला आपण? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, हा टॉपिक पण तसाच काहीतरी आहे, फक्त ह्याच्यामध्ये काय वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे, तुम्हाला काय आहे ते सगळं एक्सप्लेन करतो पुढे. ठीक आहे बाळांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 11वी मध्ये काय शिकलाय? स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, स्केलर म्हणजे काय? स्केलर क्वांटिटी म्हणजे काय की अशी क्वांटिटी जिला फक्त स्वतःचं मॅग्निट्यूड असतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मास. ठीक आहे, मास आपण फक्त हे असं मेजर करतो की बाबा हे किती केजी. आपण असं म्हणतो का की 100 केजी वरच्या साईडला, 100 केजी डाऊनवर्ड, असं काही म्हणतो का? नाही. म्हणजेच मास कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. त्याच पद्धतीने वेक्टर क्वांटिटीज पण असतात, जसे की फोर्स. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय की अशी क्वांटिटी जिला स्वतःचं मॅग्निट्यूड आहेच, पण तिला स्वतःची एक स्पेसिफिक डायरेक्शन पण आपण देतो. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला? हे 11वीत झालेलं एकदम बेसिक आहे. आज आपण वेक्टर तेच बघणार आहोत. वेक्टर असतं काय नक्की, आणि हा टॉपिक एकदम बेसिक पासून क्लिअर करणार आहोत. ठीक आहे बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, आपण ह्याच्या अगोदर काय बघितलं की हे एक लाईन असते. ठीक आहे, ठीक आहे. आता ह्या लाईनच्या स्वतःची काहीतरी एक मॅग्निट्यूड असेल, लेंथ असेल काहीतरी. ठीक आहे, आपण ह्याची लेंथ एल मानू. ठीक आहे, आता ह्याला स्वतःची डायरेक्शन फिक्स आहे का? नाहीये. मग ही कोणती क्वांटिटी झाली? स्केलर क्वांटिटी. ज्या वेळेस मी सांगणार की बाबा ही लाईन स्पेसिफिक एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला पाहिजे. ठीक आहे, मी ह्या चॅप्टर संदर्भात बोलतोय. काय वेक्टर तसा हा खूप मोठा, काय म्हणतात त्याला, खूप मोठा कन्सेप्ट आहे, खूप मोठा सब्जेक्ट आहे स्वतःमध्ये. पण ह्या चॅप्टर संदर्भात तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. ही एक लाईन आहे, हिला स्वतःची डायरेक्शन फिक्स केली आहे का? नाही केलेली. जर मी हिला स्वतःची एक डायरेक्शन फिक्स करतो ह्या साईडला, तर ही काय झाली? एक वेक्टर क्वांटिटी झाली. ठीक आहे, एवढंच आहे. लाईन मध्ये काय असतात बघा, लाईन ह्या पॉईंट पासून सुरू होते, ह्या पॉईंटला संपते. एक स्टार्टिंग पॉईंट आणि एक एंडिंग पॉईंट. सिमिलरली वेक्टर मध्ये सुद्धा असतो. जो स्टार्टिंग पॉईंट असतो ना त्याला आपण इनिशियल पॉईंट म्हणतो, आणि जो एंडिंग पॉईंट असतो ना त्याला आपण टर्मिनल पॉईंट म्हणतो. ठीक आहे, ह्या पॉइंट्सला आपण नाव दिली समजा ए, बी. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण एखादा वेक्टर रिप्रेझेंट करतो ना, रिप्रेझेंट कसं करतो? ए आणि बी लिहिला, लाईनचे इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट, सॉरी, वेक्टरचे इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट्स, त्याच्यावरती फक्त एक डॅश द्यायची, याला म्हणतो ए बी बार. ठीक आहे, किंवा वर आपण एरो पण देऊ शकतो. एरो काय सांगतो की बाबा मला ए कडनं बी कडे जायचंय. एरो डायरेक्शन डिसाइड करतो. कळलं तुम्हाला? हे आहे त्याचं एक रिप्रेझेंटेशन या वेक्टरचं. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय की प्रत्येक वेक्टर, सगळे वेक्टर्स आहे ना, कोणत्या ना कोणत्या एका लाईन वरती लाय करतात. म्हणजे कसं, समजा ही एक लाईन असेल. ठीक आहे, ह्याच्यावरती हा एक वेक्टर लाय करतोय. ठीक आहे, हा या लाईनच्या अलॉंग झालं, लाईनच्या वरून जातोय. ठीक आहे, त्याच लाईनला बोलतात सपोर्ट लाईन किंवा लाईन ऑफ ऍक्शन. ठीक आहे, कळालं तुम्हाला? वेक्टरचं रिप्रेझेंटेशन काय असतं? कळालं? वेक्टर नक्की असतो काय, हा दिसतो कसा व्हिज्युअली. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना, की वेक्टर नक्की व्हिज्युअलाइज कसा होतो. का? कारण की जर हे नाही कळालं ना, पुढे खूप कन्फ्युजन क्रिएट होणार, अननेसेसरी वाला. ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आताच सांगितलं. मॅग्निट्यूड काय असतं की बाबा त्याची पर्टिक्युलर, समजा आता हा पेन आहे. ठीक आहे, हा पेन मी सांगितलं की तुम्हाला, हा पेन तुम्ही काहीही करा, या या प्लेन या एन्व्हायरमेंट मध्ये, या प्लेन मध्ये हा पेन याच डायरेक्शन मध्ये जाणार. जर ह्याची ही लेंथ, हीच काय असणार? त्याची मॅग्निट्यूड असणार. ठीक आहे, पुढे आहे टाइप्स ऑफ वेक्टर. ठीक आहे, थोडासा हा व्हिडिओ आहे ना, स्टार्टिंग मध्ये आपण थोडंसं थेरोटिकल पार्ट बघणार आहे, मग त्याच्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला स्टार्ट करणार आहे. सगळ्यात पहिला आहे झिरो वेक्टर. वेक्टर काय असतो कळालं तुम्हाला? झिरो वेक्टर म्हणजे काय की असा वेक्टर ज्याचे इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट एकाच ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे कसं, हा हाच त्याचा इनिशियल पॉईंट पण आहे, हाच त्याचा टर्मिनल पॉईंट सुद्धा आहे. ठीक आहे, दिसतंय का? समजा बघा, इथं हा वेक्टर आहे, ह्याचा इनिशियल पॉईंट सुद्धा हाच आहे आणि टर्मिनल पॉईंट सुद्धा हाच आहे. ह्यालाच आपण बोलतो झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर किंवा वॉइड वेक्टर. ठीक आहे, पुढे बघा, युनिट वेक्टर. हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय की असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे. म्हणजे कसं तुम्हाला समजवतो आता. समजा हे बघा, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. ठीक आहे, आता ह्याची मॅग्निट्यूड आहे समजा 7 युनिट्स. 7 युनिट्स. ठीक आहे, म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतची मॅग्निट्यूड किती आली? 7 युनिट्स आली. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये 1 युनिट्सचे किती छोटे वेक्टर्स असतील? कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? हा आहे ए बार. ठीक आहे, ए बार नावाचा एक वेक्टर आहे, त्याची मॅग्निट्यूड आहे किती? 7 युनिट्स.
आणि मॅग्निट्यूडला आपण नेहमी असं रिप्रेझेंट करतो मॉड मध्ये. ठीक आहे, कळालं तुम्हाला? ह्याची मॅग्निट्यूड किती आहे? 7 युनिट्स. आता ह्याच्यामध्ये 1 युनिटचे किती पार्ट्स असतील? टोटल 7 पार्ट असतील, बरोबर आहे का नाही? असे टोटल 7 पार्ट्स असणार आहेत. म्हणजेच हा वेक्टर जो आहे, हा वाला, तो काय झाला? ह्याची मॅग्निट्यूड किती आहे? 1 युनिट. म्हणजेच ह्या वेक्टरचा हा वेक्टर काय झाला? युनिट वेक्टर झाला. ठीक आहे, मग तुम्हाला समजवतो. म्हणजे तुमच्याकडे समजा ए बार नावाचा एक वेक्टर आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्याचा युनिट वेक्टर काढायचा आहे. मग तुम्ही काय करणार? ए बारलाच त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करणार. ठीक आहे, मग तुम्हाला काय काय भेटणार? ह्याच्यासाठीचा एक युनिट वेक्टर. युनिट वेक्टरला आपण कॅपनं सुद्धा रिप्रेझेंट करतो. ठीक आहे बाळांनो, कळालं? युनिट वेक्टर काय असतं? पुढचा पॉईंट, को इनिशियल अँड को टर्मिनल वेक्टर. आपण बघितलं इनिशियल पॉईंट्स आणि टर्मिनल पॉईंट्स आता बघितले. को इनिशियल म्हणजे काय? की असे वेक्टर्स ज्यांचे इनिशियल म्हणजे काय? स्टार्टिंगचे पॉईंट. इनिशियल पॉईंट म्हणजे स्टार्टिंगचा पॉईंट. ज्यांचे इनिशियल पॉईंट सेम आहेत त्यांना आपण म्हणतो को इनिशियल वेक्टर्स. आणि को टर्मिनल म्हणजे टर्मिनल पॉईंट्स म्हणजे काय? एंडचे पॉईंट्स. ज्यांचे एंडचे पॉईंट सेम आहेत. ते स्टार्ट भले दोन वेगवेगळ्या पॉईंट्स पासून होतं, पण ते येऊन ऍट द एंड एकाच पॉईंटला भेटतात. त्याला काय बोलणार आपण? को टर्मिनल वेक्टर. ठीक आहे, पुढे काय? इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, आता बघा, वेक्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय? वेक्टरची मॅग्निट्यूड आणि त्याचं डायरेक्शन. तर इक्वल वेक्टर्स आपण अशा दोन वेक्टर्सला म्हणणार ज्यांचं मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे. ठीक आहे, हे दिसतात तुम्हाला दोन वेक्टर्स काढलेत मी. वरच्याची जेवढी मॅग्निट्यूड आहे, खालच्याची पण तेवढीच मॅग्निट्यूड आहे. समजा ह्याला मी ए बारनं रिप्रेझेंट केलं, तर हा पण काय असणार? ए बारच असणार. कळतंय का तुम्हाला? हे काय झाले मग? आणि यांची डायरेक्शन पण कशी आहे? सेम आहे. म्हणजे हे कोणते वेक्टर्स झाले? इक्वल वेक्टर्स. हे बघा इथे दिले, टू और मोर वेक्टर्स आर सेड टू बी इक्वल वेक्टर्स इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन पण सेम असणार, त्यांची मॅग्निट्यूड पण सेम असणार. पुढे बघा काय? नेगेटिव्ह वेक्टर्स. नेगेटिव्ह वेक्टर आणि युनिट वेक्टर इक्वल वेक्टर्स मध्ये फरक एवढाच आहे की बाबा फक्त डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे काय? समजा आपल्याकडे दोन वेक्टर्स आहेत, हा वाला, हा एक आहे, आणि मी ह्याचीच कॉपी घेतो खाली. हा दुसरा वेक्टर आहे. ठीक आहे, हा दुसरा वेक्टर आहे. ठीक आहे, आता ह्यांचा मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डायरेक्शन पण सेम आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेस मी या वेक्टरची डायरेक्शन चेंज करतो, ठीक आहे, डायरेक्शन चेंज केली आणि मॅग्निट्यूड सेमच आहे, मग हे काय झाले? नेगेटिव्ह वेक्टर्स. म्हणजे कसं? जर हा माझा ए बार असेल तर मी ह्याला रिप्रेझेंट कसं करणार? मायनस ए बार. ठीक आहे, कळालं? पुढचा पॉईंट, कोलिनियर वेक्टर्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे लाईन ऑफ ऍक्शन, प्रत्येक वेक्टरची स्वतःची एक लाईन ऑफ ऍक्शन असते किंवा सपोर्ट लाईन असते. प्रत्येक वेक्टर आपल्या स्वतःच्या सपोर्ट लाईन वरती लाय करतो, बरोबर आहे का नाही? जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स एकाच लाईन वरती लाय करत असतील, ठीक आहे, एकाच सपोर्ट लाईन वरती, तर ते काय असणार? कोलिनियर वेक्टर्स असणार. किंवा जर ते वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील, त्याला पण आपण काय म्हणतो? कोलिनियर वेक्टर म्हणतो. ठीक आहे, कळालं? हे बघा, ही काय त्यांची लाईन, हे काय? वेक्टर. पुढे बघा, फ्री वेक्टर. फ्री वेक्टर म्हणजे काय? एक असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड तशीच राहणार, त्याची डायरेक्शन पण जी आहे तीच राहणार. बघा इथं एक वेक्टर आहे माझ्याकडे ऑलरेडी. ठीक आहे, त्याची मॅग्निट्यूड हीच राहणार, त्याची डायरेक्शन हीच राहणार. पण मी याला या प्लेनवरती कुठेही मूव्ह करतो, त्याची डायरेक्शन बदलली का? मी नाही बदलली. त्याची मॅग्निट्यूड बदलली का? नाही बदलली. मग तो कोणत्या टाईपचा वेक्टर झाला? फ्री वेक्टर झाला. ठीक आहे, पुढे आहे लोकलाइज वेक्टर. लोकलाइज वेक्टर म्हणजे काय? एक असा वेक्टर ज्याचा स्टार्टिंग पॉईंट फिक्स असतो. ठीक आहे, मग बघा इथं काय दिलंय, वेक्टर फॉर अ वेक्टर of a given magnitude and direction, its initial points is fixed in space, then such a vector is called as localized vector. ठीक आहे बाळांनो, कळालं? आता पुढे काय? स्केलर मल्टिपल. ठीक आहे, स्केलर मल्टिपल म्हणजे काय? स्केलर मल्टिपल तुम्हाला माहिती आहे, स्केलर म्हणजे काय? की अशी क्वांटिटी जिचा फक्त एक नंबर आहे, बरोबर आहे का नाही? तर आपण एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं, म्हणजे समजा माझ्याकडे एक वेक्टर आहे, हा वाला, त्याचं नाव ए बार आहे, आणि मी ह्याला 2a करायचं म्हटल्यावर मी काय करणार? ह्याची मॅग्निट्यूड डबल केली, 2a बार. हेच काय झालं? त्याचं स्केलर वेक्टर. आता तेच आपण त्याचे पॉईंट्स वाचूया. काय दिले? ए अँड के ए आर कोलिनियर ऑर पॅरलल वेक्टर्स. हे कळालं तुम्हाला? जर एक वेक्टर असेल, त्याला मी एखाद्या त्याच वेक्टरला
रिप्रेझेंट करताना दुसऱ्या एका स्केलर मल्टिप्लाय केलं, तर मला जो दुसरा वेक्टर भेटणार ना, तो वेक्टर आणि माझा जो इनिशियल वाला हा वेक्टर होता, ते एकमेकांना कसे असणार, पॅरलल किंवा कोलिनियर. ठीक आहे. टू नॉन झिरो वेक्टर्स ए अँड बी आर कोलिनियर इफ, हे आता तेच तुम्हाला शिकवलं, ए बार आणि जर त्यांचा एक स्केलर मल्टिप्लाय असेल इक्वल्स टू मध्ये, तर ते काय असणार, दोघं एकमेकांना पॅरलल असणार और कोलिनियर असणार. ठीक आहे बाळांनो, हे कळालं. आता शेवटचा पॉईंट इथं बघा काय, हे काय काढलं आपण, वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं. याचाच अर्थ आपण काय काढलं, युनिट वेक्टर काढला. जर मी एखाद्या जर मला एखाद्याचा युनिट वेक्टर काढायचा असेल, मी आज समजा इथं ए, ठीक आहे, हा ए ए वेक्टर आहे, ह्याचं मॅग्निट्यूड ए बार असणार, बरोबर आहे का? मग मी ह्याचं युनिट वेक्टर काढताना कसं काढणार, ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ठीक आहे. सिमिलरली मी खालचा वेक्टर कसा तयार केलेला आहे, ह्या वेक्टरला 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे स्केलरनं मल्टिप्लाय केलं, म्हणजे माझ्या खालच्या वेक्टरचा मॅग्निट्यूड कसं होणार, 2 ऑफ ए बार अपॉन मॉड ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कळालं का? इथं तेच लिहिलेलं आहे. मी इथं 2 न मल्टिप्लाय करून नवीन वेक्टर तयार केला होता, तर मला ज्यावेळेस ह्या वेक्टरचा युनिट वेक्टर काढायचा असेल, त्यावेळेस मला सुद्धा 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. थेरोटिकल पार्ट आहे एकदम, समजून घ्या. ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. ठीक आहे. ऍडिशन काय असते तुम्हाला माहिती आहे, 11वीच्या फिजिक्स मध्ये ऍडिशन साठी तुम्ही 2 लॉ शिकलेला, एक आहे पॅरलेलोग्राम ला आणि एक आहे ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. ठीक आहे. जर तुमच्याकडे दोन वेक्टर्स असतील ए आणि बी नावाचे, तर त्यांचं ऍडिशन किंवा त्यांचा रिझल्टंट वेक्टर हा तयार होणार ए प्लस बी बार. ठीक आहे. सगळं तुम्हाला आणखीन एक कन्सेप्ट सांगतो, समजा बघा, हा एक वेक्टर आहे तुमच्याकडे, हा ए आणि हा बी, त्याला आपण ए बार पण लिहू शकतो आणि त्याला मी स्मॉल ए बार पण लिहू शकतो. ठीक आहे. वेक्टरच्या टाईप मध्ये ना, पोझिशन वेक्टर नावाचा एक टाईप आहे, तो तुमच्या पुस्तकामध्ये थोडासा पुढे दिलेला आहे, पण मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो, तो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना लागणार आहे. ठीक आहे. हे आहे आपलं कॉर्डिनेट ऍक्सिस, हे आहे माझा ओरिजिन. ठीक आहे. मला हा एक पॉइंट दिलाय, मला काय सांगितलं की ह्या पॉइंट पासून एक मला एक वेक्टर काढायचा आहे ओरिजिन पर्यंत, म्हणजे ओरिजिन पासून मला ह्या पॉइंट पर्यंत जायचंय. हा जर माझा ए पॉइंट असेल, तर हा जो मला ओ ए बार भेटला ना, हाच काय असतो, माझा पोझिशन वेक्टर. ठीक आहे बाळांनो, ते तुम्हाला इन डिटेल मध्ये मी एक्सप्लेन करणारच आहे. तर ऍडिशन लॉ, ऍडिशन्स बघत होतो आपण वेक्टरची, त्याच्यामध्ये ऍडिशन मध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा, पॅरलेलोग्रामला हा कधी यूज करायचा बघा. इथं मी एक डायग्राम काढलेली, त्याच्यामध्ये काय दिसतंय, हा ए बी ए बार, हा ए डी बी बार. ठीक आहे. हा वेक्टर या साईडला जातोय, हा वेक्टर या साईडला जातोय, तर यांचा जो रिझल्टंट असेल ना, तो या साईडला जातोय. म्हणजे पॅरलेलोग्रामला काय सांगतो, की ज्या वेळेस दोन वेक्टरचे इनिशियल पॉइंट्स सेम असतील, त्यावेळेस पॅरलेलोग्रामला यूज करून आपण ऍडिशन करणार, आणि ते कसं करणार ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. ठीक आहे. एवढं कळालं. पॅरलेलोग्रामला कधी वापरायचा, ज्यावेळेस आपण दोन वेक्टरचे इनिशियल पॉइंट सेम असतील त्यावेळेस. ठीक आहे. पुढचा आहे ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ साठी पण इथे एक डायग्राम आहे. सिम ए बी ए बार आहे, बी सी हा बी बार आहे. हा वेक्टर इकडे जातोय आणि हा वेक्टर इकडे जातोय. याचाच अर्थ काय, हा वेक्टर आहे का नाही, हा वाला तो ह्याच्या मागे जातोय, मग त्यावेळेस ह्यांचा जो रिझल्टंट वेक्टर असेल तो हा असेल, म्हणजे ए ए बार प्लस बी बार हा याच्या इक्वल येणार. ठीक आहे बाळांनो, कळलं तुम्हाला? पुढे आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. हे बघा, वेक्टर मध्ये सबस्ट्रॅक्शन नावाची काही कन्सेप्ट नसते. आपण काय करतो, नेगेटिव्ह वेक्टर तयार करतो आणि त्यांची ऍडिशन करतो. बघ इथं बघा, डायग्राम बघा, ही वरची डायग्राम अगोदर बघा तुम्ही. हा आहे एक ट्रायंगल. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा आहे ए बार, हा आहे बी बार. ठीक आहे. मी काय केलं, मला ए आणि बी यांची सबस्ट्रॅक्शन हवी होती, मला डायरेक्टली तर वेक्टर मध्ये सबस्ट्रॅक्शन करता येत नाही. मग मी काय केलं, ए बार जो बी बार आहे ना, त्याचं निगेटिव्ह वेक्टर तयार केलं. निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय, की त्याची मॅग्निट्यूड सेम ठेवली, फक्त डायरेक्शन उलटी गेली, आणि तो हिथूनच स्टार्ट केला. मग ज्यावेळेस आता ह्यांचा रिझल्ट येणार, त्यावेळेस ए बारची ऍडिशन होणार प्लस मायनस बी बार, म्हणजे काय झालं, ए बार प्लस हा मायनस बी बार, म्हणजेच मी ह्याला असं लिहिणार ए बार मायनस बी बार. हीच काय झाली, त्याची सबस्ट्रॅक्शन झाली. ठीक आहे बाळांनो. पुढचा पॉईंट बघा, वेक्टर इन टू डायमेन्शन. ठीक आहे. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी टू डायमेन्शनच बघत आलेलो. आता या चॅप्टर पासून सगळं खरं आपला 3D चालू होणार. तुम्हाला 3D स्पेस मध्ये सगळ्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतील क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ठीक आहे. 2D साठी काय असतं वेक्टर, आपण ते बघूया. हा एक पॉईंट दिलाय पी 3,4. ठीक आहे. हा वेक्टर आहे ओ पी नावाचा, म्हणजे हा कोणता वेक्टर आहे, पोझिशन वेक्टर. का, कारण की हा ओरिजिन पासून चालू होऊन एका पर्टिक्युलर पॉईंट वरती गेलेला आहे.
आणि ह्याला मी रिप्रेझेंट केलेलं आहे 3i+4j. आता आय आणि जे काय असतं ते तुम्हाला सांगतो. आय म्हणजे काय, एक्सचा कंपोनेंट, आणि जे म्हणजे काय, वायचा कंपोनेंट. ठीक आहे, म्हणजे इथं वायचा एक्सचा कोऑर्डिनेट काय 3, त्याला मी आय ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे काय आलं माझं 3i, प्लस वायचा कोऑर्डिनेट काय 4 प्लस 4j, त्याला मी जे ने मल्टिप्लाय केलं. तर मला काय भेटलं, हा वेक्टर, ह्या वेक्टरचं रिप्रेझेंटेशन. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की ह्याचं मॅग्निट्यूड किती आहे, तर तुम्ही काय करणार, आता मॅग्निट्यूडचा एक फॉर्म्युला आहे, आता मी तुम्हाला ते समजवतो. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला कसा आहे, अंडर रूट आय चा कोइफिशियंट म्हणजे हा 3चा स्क्वेअर प्लस जे चा कोइफिशियंट म्हणजे हा 4चा स्क्वेअर इक्वल्स टू, हेच आहे त्याचं मॅग्निट्यूड. हे काय ओपी बार, ओपी बार, त्याचं काय काढतोय आपण, मॅग्निट्यूड काढतोय. तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय, आय चा कोइफिशियंट प्लस जे चा कोइफिशियंट. ठीक आहे, मग हे काय आलं, अंडर रूट 9 + 25, 9 + 16 इक्वल्स टू अंडर रूट 25. मग ओपी, ओपी जो पोझिशन वेक्टर आहे, हा जो वेक्टर आहे, ह्याची मॅग्निट्यूड किती आली, 5 युनिट्स. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला मॅग्निट्यूड कशी काढायची. सिमिलरली जर मला कोणी विचारलं की बाबा ह्यातला युनिट वेक्टर कसा असेल, युनिट वेक्टर काय असेल, तर मी काय करणार, हे जे मॅग्निट्यूड आहे, ह्या मॅग्निट्यूडने ह्या वेक्टरला डिवाइड करणार. म्हणजे काय करणार बघा, माझ्याकडे 3i आहे प्लस 4j, ह्यालाच मी 5 न डिवाइड करणार, म्हणजे ओपी कॅप काय तयार होणार, कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर 3/5i प्लस 4/5j. हे काय झालं, त्याचं युनिट वेक्टर झालं. ठीक आहे, आता युनिट वेक्टर इथं नक्की दिसतो कसा, मी तुम्हाला दाखवतो. 3/5 म्हणजे किती येणार, 0.6 येणार व्हॅल्यू. 3/5 म्हणजे 0.6, म्हणजे एक्स मध्ये किती जाणार, 0.6, म्हणजे हा 1 असेल, तर हा 0.6 इथे कुठेतरी असेल बघा, 0.6 इथे कुठेतरी असेल. आणि 4/5 म्हणजे किती आलं, 0.8, म्हणजे इथे 1 इथे, तर 0.8 इथे, तर ह्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा काहीतरी असेल. ठीक आहे, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आला, म्हणजे हा जो वेक्टर आहे इथे, हा हा काय असणार, युनिट वेक्टर, त्याची मॅग्निट्यूड किती असणार, 1 युनिट. कळालं तुम्हाला. ठीक आहे, वेक्टर इन 2 डायमेन्शन. आता बघूया वेक्टर इन 3 डायमेन्शन. 3D म्हणजे काय, की 3 ऍक्सिस असतात जिथे. ठीक आहे, आता बघा इथं तुम्हाला ऍक्सिस दिलेले आहेत, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. तुमच्या पुस्तकामध्ये हेच फॉर्म वापरलेला आहे, जिथे एक्स असा असेल, वाय असा असेल आणि झेड असा असेल. ठीक आहे, जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला तर असं स्टँडर्ड काही नसतं की बाबा एक्स इकडेच पाहिजे, वाय इथेच पाहिजे, झेड इथेच पाहिजे. काही काही सॉफ्टवेअर्स मध्ये तुम्हाला ही अलाइनमेंट दिसेल, काही काही मध्ये तुमचा एक्स असा असेल, जिथं वाय आहे तिथं तुमचा एक्स असेल, हा जिथं एक्स आहे तिथं वाय असेल आणि झेड त्याच्याच जागी असेल. काही काही ठिकाणी झेड तुमचा पुढे असतो. कळतंय का, तुमच्या पुस्तकामध्ये हे अलाइनमेंट यूज केलेलं, आपण हेच अलाइनमेंट यूज करणार. ठीक आहे, आता प्लेन म्हणजे काय तुम्हाला माहितीये, 8वी मध्ये तुम्ही डेफिनेशन शिकलाय प्लेनची. प्लेनची डेफिनेशन काय असते, की की अशी जॉमेट्री जी इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स ना तयार होते, म्हणजे त्यालाच काय बोलतो आपण, प्लेन म्हणतो. आता समजा हा एक बोर्ड आहे, हा बोर्ड आहे आपला, हा एक प्लेन आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं कॉर्डिनेट ऍक्सिस मध्ये सुद्धा स्वतःचे काही प्लेन्स असतात. ठीक आहे, आता बघा, हा माझा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस. तर हा कोणता प्लेन झाला, एक्स वाय प्लेन. ठीक आहे, सिमिलरली माझ्याकडे दुसरा एक ऍक्सिस आहे, हा आहे वाय ऍक्सिस, हा आहे झेड ऍक्सिस. तर हा प्लेन कोणता झाला, झेड वाय किंवा वाय झेड प्लेन. तर त्याच पद्धतीने इथे 3 प्लेन आहेत बघा, झेड आणि एक्स मध्ये एक्स झेड प्लेन तयार झाला, झेड आणि वाय मध्ये वाय झेड प्लेन तयार झाला, आणि एक्स आणि वाय मध्ये एक्स वाय प्लेन तयार झाला. ठीक आहे, हे कळालं तुम्हाला 3D काय असतं. आता बघा, 3D मध्ये आणखीन एक गोष्ट नवीन ऍड होते. समजा तुमच्याकडं एक, इथे एक पॉइंट आहे 3D मध्ये, त्याचं कॉर्डिनेट्स आहे 2, 3, 4. ठीक आहे, आणि मी काय केलं, हा जो ओ आहे, ओ पासनं इथं एक वेक्टर काढला. ठीक आहे, ओ पासनं मी एक वेक्टर काढला आणि ह्या पॉइंटचं नाव आहे पी. तर ओपी वेक्टर काय झालं, एक पोझिशन वेक्टर, बट हा 3D मध्ये, 3 डायमेन्शन्स मध्ये. ज्यावेळेस मी ह्याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार, म्हणजे ओपी बारला काय लिहिणार मी, ह्याचा एक्स कोऑर्डिनेट काय 2, तर मी ह्याला 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. इथे नवीन काय नवीन कोणता पॉईंट ऍड झाला, कोणता कोऑर्डिनेट, 4 झेड कोऑर्डिनेट ऍड झाला. ठीक आहे, त्याला आपण के न रिप्रेझेंट करतो. तर 3D मध्ये आपण वेक्टरचं रिप्रेझेंटेशन या फॉर्म मध्ये करतो. त्याची मॅग्निट्यूड पण कशी काढणार, ओ पी बार
म्हणजेच अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजेच काय आली अंडर रूट 4 प्लस 9 प्लस 16 म्हणजेच हे काय आलं अंडर रूट 25 सॉरी अंडर रूट 29. ठीक आहे ही काय आली ह्या वेक्टरची मॅग्निट्यूड आली. ठीक आहे बाळांनो कळलं तुम्हाला मॅग्निट्यूड. आता युनिट वेक्टर ह्याचा युनिट वेक्टर पण काढून दाखवतो तुम्हाला ओपी कॅप. तो काय असणार ह्या मॅग्निट्यूडने ह्या वेक्टरला डिवाइड करायचं म्हणजे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप डिवाइड बाय अंडर रूट 29. म्हणजे ओपी कॅप काय झाली 2 अपॉन रूट 29 आय कॅप प्लस 3 अपॉन रूट 29 जे कॅप प्लस 4 अपॉन रूट 29 के कॅप. ही झाली त्याची युनिट वेक्टर. कळालं हा पॉईंट दिला असेल ह्याला आपण आयजेकेच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं म्हणजे ह्याला वेक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं. त्याच्यानंतर ह्याची मॅग्निट्यूड काढली आणि त्याच्यानंतर ह्याच वेक्टरचा एक युनिट वेक्टर काढू. ठीक आहे म्हणजे आता 29 अंडर रूट 29 म्हणजे काय येतं तुमचं आन्सर 5 पॉईंट समथिंग येतं. म्हणजे हे ह्याची मॅग्निट्यूड किती आहे टोटलची 5 पॉईंट समथिंग आणि मग 2 अपॉन अंडर रूट 5 पॉईंट समथिंग म्हणजे तुमचा तो काय होणार युनिट वेक्टर होणार. ठीक आहे कळालं तुम्हाला. पुढे बघा आता पुढे आहेत क्वेश्चन्स. ठीक आहे बाळांनो आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पहिला क्वेश्चन काय म्हणतो अ वेक्टर ए ए बार इज डायरेक्टेड ड्यू नॉर्थ अँड त्याची मॅग्निट्यूड दिली आहे 24 युनिट्स. ठीक आहे 24. द वेक्टर बी इज डायरेक्टेड ड्यू वेस्ट आणि त्याची मॅग्निट्यूड किती दिली मला 7. फाइंड काय सांगितलं त्यांनी ए प्लस बी ऍडिशन आहे आणि मॅग्निट्यूड विचारले ऍडिशनचं मॅग्निट्यूड विचारले. माझ्याकडे ट्रायंगल लॉ आहे पॅरलेलोग्राम लॉ आहे 2 लॉज आहेत. आता त्यांच्यापैकी कोणता लॉ यूज करायचा हे मला डायग्राम सांगणार. बघा सगळ्यात अगोदर मी डायग्राम काढतो. ठीक आहे ठीक आहे हे काय काढलं मी डायरेक्शन्स काढल्या समजा. ठीक आहे ह्याच्यापैकी ही असेल ईस्ट वेस्ट नॉर्थ आणि साऊथ. त्यांनी काय सांगितलं माझा ए वेक्टर जो आहे तो कुठे नॉर्थ कडे चाललेला आहे. म्हणजे जर मी त्याला असा काढला तो नॉर्थ कडे चाललेला आहे. हा आहे माझा ए वेक्टर. ठीक आहे हा आहे माझा ए वेक्टर आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी मग बी वेक्टर कुठे चाललाय वेस्ट कडे म्हणजे ह्या साईडला चाललाय. बी वेक्टर कुठे चाललाय माझा वेस्ट कडे. म्हणजे मी असं काहीतरी काढतो. ठीक आहे हा आहे आणि हे दोन्ही एकाच पॉइंट पासून स्टार्ट होतात. ठीक आहे त्यांनी मला ह्याची ए ची मॅग्निट्यूड किती दिलेली ए बारची मॅग्निट्यूड दिली 24. बी बारची मॅग्निट्यूड दिली 7 युनिट्स. ठीक आहे आता बघा ह्या दोघांचे इनिशियल पॉईंट कसे आहेत सेमच आहेत. मग मी कोणता लॉ यूज करणार पॅरलेलोग्रामला. पण जर तुम्ही नीट बघितलं ना इथं मी जर असं केलं ह्याला जॉईन केलं माझा रिझल्टंट वेक्टर काय असणार हा असणार बरोबर आहे का नाही. हा जो इकडे जातोय तो. ठीक आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अँगल किती तयार होतोय 90. ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल याचाच अर्थ ही लाईन ह्याच्यामध्ये अँगल किती असणार 90 डिग्री. कळतंय का तुम्हाला. आणि नेहमी लक्षात ठेवा ह्याचं मॅग्निट्यूड आणि ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूड इक्वल असतो त्याच्या ऑपोजिट साईडचे. म्हणजे ह्याचं पण किती आलं 24. आता बघा मला माहितीये की बाबा हा ट्रायंगल जो तयार होतोय तो कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे राईट अँगल मध्ये मी कोणता थेरम वापरणार पायथागोरस. पायथागोरस माझा ह्याचा स्क्वेअर प्लस ह्याचा स्क्वेअर इक्वल्स टू हा स्क्वेअर. ठीक आहे बघा आता मी ह्याला नाव देतो ओ ए बी. मग आता कसं लिहिणार मी इन ट्रायंगल ओ ए बी ए ओ स्क्वेअर प्लस बी ए स्क्वेअर इक्वल्स टू ओ बी स्क्वेअर. ए ओ म्हणजे ही किती किती आहे 7 म्हणजे 7चा स्क्वेअर म्हणजे 49 प्लस ए बी एचा स्क्वेअर म्हणजे हे ते किती आहे 24चा स्क्वेअर म्हणजे 576 इक्वल्स टू ओ बी चा स्क्वेअर. हे किती आलं 625 इक्वल्स टू ओ बी स्क्वेअर.
आणि ओबीच काय असणार हे पॅरलेलोग्राम लॉच्या अकॉर्डिंग ए बार प्लस बी बार ह्यांचं मॅग्निट्यूड. ठीक आहे, मग ए बार प्लस बी बार यांचं मॅग्निट्यूड किती आलं माझं 25. ठीक आहे, कळालं? कळाला पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न. पुढे काय दिलंय, इन ट्रायंगल पी क्यू आर. सगळ्यात अगोदर एक ट्रायंगल काढून घेऊ. हा एक ट्रायंगल आहे माझ्याकडे. ठीक आहे, त्याला नाव काय दिलंय त्यांनी, पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू जो आहे तो दिलाय मला 2a बार. आणि बघा इथं एरो कुठल्या साईडला, पी कडनं क्यू कडे चाललाय म्हणजे याची डायरेक्शन ही असणार. पी क्यू किती दिलाय 2a बार. क्यू आर दिलाय 2b बार. क्यू आर दिलाय 2b बार. देन मला मिड पॉइंट ऑफ पी आर इज एम, म्हणजे ह्याचा मिड पॉइंट दिलाय इथं हा एम. देन द फॉलोइंग वेक्टर्स, देन फाइंड द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार. त्यांनी 3 वेक्टर्स दिलेत. सगळ्यात पहिला दिलाय पी आर. पी आर म्हणजे हा तो वेक्टर आहे. आता बघा, आपण आताच काय बघितला, ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. तो काय असतो, जर एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या मागे जात असेल तर हा जो वेक्टर असतो तो ह्यांची ऍडिशन असतो. म्हणजे बघा आलं का मला, म्हणजे मी काय लिहिणार, पी आर बार इक्वल्स टू पी क्यू बार प्लस क्यू आर बार. कळालं का? मग पी आर बार काय आला माझा, पी क्यू किती दिलाय त्यांनी मला 2a बार प्लस क्यू आर किती दिलाय 2b बार. मी ह्यालाच असं लिहू शकतो का, 2 इंटू ए बार प्लस बी बार लिहू शकतो. ठीक आहे, हे आलं का, पी आर ला मी ए आणि बी च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं पी आर बारला. ठीक आहे, कळालं? आता आता माझं आत्ताशी एक काम झालं. दुसरं काय, पीएम विचारलाय. पीएम म्हणजे हे, आता बघा मी इथं एक ही लाईन काढतो. हा कोणता वेक्टर झाला, क्यूएम. मला क्यूएम पण विचारलाय पुढे. मला काय सांगितलं त्यांनी, पीएम काढायचा आहे. माझ्याकडे पी आर आहे, पी आरच्याच अर्धा पीएम असणार, कारण की हा पीएम काय त्याचा मिड पॉइंट आहे. मग मला पीएम बार काय भेटणार, 1/2 इंटू पी आर बार. म्हणजेच पीएम बार किती आला माझा, 1/2 इंटू 2 इंटू ए प्लस बी बार. हे 2 ला 2 कॅन्सल, मग पीएम बार काय आला, ए बार प्लस बी बार. ठीक आहे बाळांनो, जे मला त्यांनी दुसरं विचारलं होतं ते पण भेटलं. थर्ड मला विचारलाय क्यूएम. क्यूएम म्हणजे मला हा काढायचा आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही नीट बघितलं, माझ्याकडे पीएम ची व्हॅल्यू आहे किती, ए बार प्लस बी बार. आता तुम्ही नीट बघा, कुठे पी क्यू एम ह्या ट्रायंगल मध्ये हा वेक्टर या वेक्टरच्या मागे चाललाय, म्हणजे जो हा वेक्टर असणार तो त्याचा काय असणार, रिझल्टंट असणार अकॉर्डिंग टू ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. मग माझा इथं इथं तयार काय होणार, पी एम बार इक्वल्स टू पी आर बार प्लस क्यू एम बार. मला काढायचा आहे क्यू एम. पीएम मी आत्ताच काढलाय, काय ए बार प्लस बी बार. पी आर आहे माझ्याकडे, काय पी आर कुठे इथे काढलेला आहे, 2 इंटू ए बार प्लस बी बार प्लस क्यू एम बार. मी ह्याला इकडे घेऊन येतो, हे काय होणार, ए बार मायनस 2b बार, सॉरी मायनस 2a बार प्लस बी बार मायनस 2b बार इक्वल्स टू क्यू एम बार. म्हणजे हे काय झालं, मायनस ए बार मायनस बी बार इक्वल्स टू क्यू एम बार. ठीक आहे बाळांनो, क्यू एम बार पण आला माझा, मायनस ए मायनस बी. म्हणजे जर मी याला मायनस साइन कॉमन काढलं, बाहेर काढलं, तर हे काय येणार, क्यू एम बार इक्वल्स टू मायनस ऑफ ए बार प्लस बी बार. ठीक आहे बाळांनो, कळालं का तुम्हाला हा क्वेश्चन? ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. पुढे काय दिलेलं आहे, ओ ए बी सी डी ई इज अ रेग्युलर हेक्सागॉन. द पॉइंट ए बी हॅव पोझिशन वेक्टर. ठीक आहे बाळांनो, पोझिशन वेक्टर का शिकवलं तुम्हाला, पोझिशन वेक्टर म्हणजे काय, की असा वेक्टर ज्याचा इनिशियल पॉइंट काय असणार, ओरिजिन असणार, आणि टर्मिनल पॉइंट जो त्यांनी मेन्शन केलेला असेल तो असणार, असा वेक्टर म्हणजे काय, पोझिशन वेक्टर. त्यांनी काय सांगितलं, द पॉइंट ए अँड बी हॅव पोझिशन वेक्टर्स ए बार अँड बी बार रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली हा खूप महत्वाचा शब्द आहे, का जर रिस्पेक्टिव्हली नाही मेन्शन केलं तर हा ए बार कशाचा आहे, बी बारचा आहे का ए बारचा, हे कन्फ्युजन होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर रेफर टू द ओरिजिन ओ.
फाइंड फाइंड द टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार द पोझिशन वेक्टर्स ऑफ सी डी एन ई. ठीक आहे, कळालं? नाही कळालं क्वेश्चन? बघा, सगळ्यात अगोदर मी इथे हेक्झागॉन काढतो अगोदर. तुम्हाला हे आहे काय, दिसतंय काय? वेक्टर मध्ये ना किंवा असे कोणतेही जॉमेट्रीचा जो चॅप्टर असतो ना, त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करणं खूप महत्वाचं असतं. हा काय दिला, एक रेग्युलर हेक्झागॉन आहे. ठीक आहे, रेग्युलर हेक्झागॉन म्हणजे असा हेक्झागॉन ज्याला 6 साइड असणार हेक्झागॉन आहे म्हटलं, आणि त्याच्या अपोजिट साइड एकमेकांना पॅरलल असतात आणि त्यांचं लेंथ सेम असते, म्हणजेच त्यांचं मॅग्निट्यूड सेम असतं. कळालं का बाळांनो? म्हणजे हे जेवढं असणार तेवढंच हे असणार, हे जेवढं असणार तेवढंच हे असणार, हे जेवढं असणार तेवढंच ही साइड असणार. कळालं? ह्यालाच बोलतात रेग्युलर हेक्झागॉन. मी याला नाव देतो अगोदर. ओ ए बी सी डी ई. ठीक आहे, त्यांनी मला काय सांगितलं, ए अँड बी पोझिशन वेक्टर रिस्पेक्ट टू ए. ओ ए हा ओ ओ काय ओरिजिन वेक्टर, आपलं ओरिजिन आहे. तर हा ओ ए काय झाला, पोझिशन वेक्टर. ओरिजिन पासून ए पर्यंत जातोय म्हणजे हा झाला पोझिशन वेक्टर. तो किती दिलाय मला, ए बार दिलाय. आणि बी चा पोझिशन वेक्टर किती दिलाय मला, बी बार. हा ए बी बी बार आहे का, नाही. बी बार काय, ओ पासून बी पर्यंत जाणारी लाईन, म्हणजे ही लाईन. ह्याची हे किती आहे, हे काय, हा वेक्टर कोण किती आहे, बी बार आहे. ठीक आहे, आता मला काढायचंय काय, ते बघा. इन टर्म्स ऑफ ए बी पोझिशन वेक्टर ऑफ सी डी एंड ई. पोझिशन वेक्टर काढायचे सी डी आणि ई साठी. सी चा पोझिशन वेक्टर हा होणार, डी चा पोझिशन वेक्टर हा होणार, आणि ई चा पोझिशन वेक्टर ही साइड होणार. म्हणजे मला हे जे ब्लू कलर मध्ये आहे ना, ते फाइंड करायचं. ठीक आहे, करूया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मला आहे ना, हा बी ए काढतो मी. कसा काढणार, ओ ए. आणि हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, जर एखादा वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या इक्वल असेल, याचाच अर्थ त्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असणार. म्हणजे ओए ची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड ही डीसीच्या इक्वल असणार. का, कारण की हा रेग्युलर हेक्झागॉन आहे म्हणल्यावर हे ए ए बार आहे, तर हे पण काय होणार, स्मॉल ए बार. ठीक आहे, कळलं? पण याची डायरेक्शन काय असणार, ही वाली. आता बघा, सगळ्यात अगोदर मी हा ए बी बार काढतो. ओ ए बार प्लस, आता तुम्ही नीट बघा, हा ट्रायंगल तयार होतोय का इथे, ओ ए बी हा वाला. ह्याच्यामध्ये हा वेक्टर या वेक्टरच्या मागे चाललाय आणि त्यांचा रिझल्टंट हा येणार. म्हणजेच ओ ए बार प्लस ए बी बार इक्वल्स टू ओ बी बार. म्हणजेच ओ ए ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे काय, ए बार प्लस ए बी बारच मला फाइंड करायचा आहे, इक्वल्स टू ओ बी पण आहे बी बार. मग ए बार काय आला, बी बार मायनस ए बार. म्हणजे हे काय आलं माझं, बी बार मायनस ए बार. ठीक आहे, त्याला मी साईडला घेतो. ठीक आहे, आता पुढे बघा. आता आत्ताच मी काय सांगितलं, हा रेग्युलर हेक्झागॉन आहे, याचाच अर्थ ही साइड आणि ही साइड ह्यांचे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असणार. म्हणजे ह्याची व्हॅल्यू जर बी मायनस ए बार असेल, तर ह्याची पण व्हॅल्यू बी बार मायनस ए बार असेल, आणि डायरेक्शन ही असणार. कळालं का? ठीक आहे, आता बघा, हेक्झागॉनची आणखीन एक प्रॉपर्टी तुम्हाला सांगतो. ही जी हा जो वेक्टर आहे, हा सेंटर मधनं पास होणार. ठीक आहे, हा जर सेंटर मधनं पास होत असेल ना, तर हा ओ ए ए बी बारच्या डबल असणार. म्हणजेच काय, यांचं रिलेशन मी तुम्हाला लिहून दाखवतो. ओ सी बार इक्वल्स टू 2 टाइम्स ए बी बार. ठीक आहे का, रेग्युलर हेक्झागॉनची एक प्रॉपर्टी आहे ती. मग मला ओसी बार पण फाइंड करायचा आहे, बरोबर आहे का नाही. ओसी ब्लू कलरने काढलाय, मला तो फाइंड करायचा आहे. मग 2 इंटू बी बार मायनस ए बार आला का मला ओसी बार. ठीक आहे, मग माझा ओसी बार काय आला, हा 2 इंटू बी बार मायनस ए बार. ठीक आहे, सिमिलरली आता मला आणखीन काय फाइंड करायचंय पुढं, हा बरं, हा एक वेक्टर फाइंड करायचा आहे. आता तुम्ही नीट इथं बघा, नीट बघा, हा वेक्टर माझा कुठे चाललाय, ह्या साईडला, बरोबर आहे का. हा वेक्टर कुठे चाललाय, ह्या साईडला. हा वेक्टर आणि हा वेक्टर जर ओडी बार बघितला, हा कोणत्या वेक्टरच्या मागे जातोय, डीसीच्या. मग ह्या ट्रायंगल मध्ये इथे एक ट्रायंगल लॉ तयार होतोय, कोणता बघा, ओ बी बार प्लस डी सी बार इक्वल्स टू ओ सी बार. कळालं का, ओ डी बार हा वेक्टर प्लस हा वेक्टर हे एकमेकांच्या मागे जात आहेत, यांचा रिझल्टंट हा असणार आहे. ओडी
मला फाइंड करायचा तो ऍज इट इज ठेवू आपण. प्लस बीसी म्हणजे हा ए बार आणि ओसी मी आत्ताच काढलाय 2 × बी बार मायनस ए बार म्हणजे ओडी बार काय आला 2 × बी बार मायनस ए बार म्हणजेच हे काय आलं ओडी बार इक्वल्स टू बी बार मायनस 2 ए बार मायनस ए बार म्हणजेच हे आन्सर काय आलं ओडी बार इक्वल्स टू बी बार मायनस 3 ए बार. ठीक आहे, हा कोणता आला माझा ओडी बार. म्हणजे मला काय भेटलं आता हे भेटलं. ते किती भेटलं मला 2 बी बार मायनस 3 ए बार ते भेटलं. ठीक आहे, आता मला आणखीन एक गोष्ट काढायची राहिली. कोणती? आणखीन एक गोष्ट कोणती राहिली काढायची बघा, ही ओ ई बार काढायचा. जर मला हा हा वेक्टर कळावा, कोणता हा वेक्टर काढायचा असेल तर मला हा वेक्टर काढतो मी, किंवा मी ट्रँगल लॉ लावतो. हे बघा ह्याच्या माझ्याकडे दोन मेथड्स आहेत काढायची, दोन पद्धत. इथे एक ट्रँगल तयार होते हा वाला, हा ओ ई डी, ह्याच्यामध्ये ह्याची ऍडिशन प्लस ह्याची ऍडिशन हे असणार. ठीक आहे, आपण त्याच पद्धतीने काढूया. ह्या ट्रँगल बघता म्हणजे काय असणार ओ ई बार प्लस ई डी बार इक्वल्स टू ओ डी बार. कळालं का? हा वेक्टर या वेक्टरच्या मागे चाललाय म्हणजे यांचा रिझल्टंट हा असणार. ओई मला काढायचा आहे, तो मी ऍज इट इज ठेवणार. प्लस ईडी ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे बी बार मायनस ए बार इक्वल्स टू ओडी ची पण व्हॅल्यू आहे 2 बार मायनस 3 ए बार. आता पलीकडे घेऊन जावा ओई बार इक्वल्स टू 2 बी बार मायनस बी बार. हा प्लस बी होता आपल्याकडे गेला मायनस बी झाला मायनस 3 ए बार प्लस ए बार. म्हणजे ओ ई बारची व्हॅल्यू काय आली बघा 2 बी मधनं बी गेला बी बार मायनस 2 ए बार. हा आला माझा ओ ई बार. म्हणजे मला चार गोष्टी काढायच्या होत्या, चार पोझिशन वेक्टर, चार नाही सॉरी 3 पोझिशन वेक्टर काढायचा होता. पहिला होता ओसी ओडी आणि ओई. ओसी इथं आला, ओडी इथे आला आणि ओई इथे आला. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला? पुढचा क्वेश्चन बघा. पुढं काय दिलेलं आहे, पुढं पण रेग्युलर हेक्झागॉनच आहे. ठीक आहे, आणि त्यांनी आपल्याला एक स्टेटमेंट दिलेले आणि ते प्रूफ करायचं आहे. बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, एक डायग्राम काढावी लागेल कोणतीही गोष्ट काढण्याच्या अगोदर. सगळ्यात अगोदर मी इथं डायग्राम काढून घेतो. ही आहे रेग्युलर हेक्झागॉनची डायग्राम. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय ए बी सी डी ई आणि एफ हा आहे रेग्युलर हेक्झागॉन. आणि ओ काय सांगितले त्यांनी सेंटर, हा आहे माझा ओ. ठीक आहे, तर त्यांनी मला हे 6AO च्या इक्वल प्रूफ करायला लावलेले. ठीक आहे, आता मी काय करतो, हा जो ए आहे ना ए बी त्याला मी ए बार मानतो. ठीक आहे, आणि बी सी ला मी बी बार मानतो. एवढं कळालं तुम्हाला? ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात द्या इकडं. आताच तुम्हाला एक मागे मी प्रॉपर्टी सांगितली होती काय, की जर ही लाईन हा वेक्टर जर सेंटर मधनं जात असेल तर ह्या साईडच्या डबल असतो. म्हणजेच हे एवढं ओ ए किती झाला माझा बी बार झाला. कळतंय का बघा, कळतंय का? हे टोटल किती आहे माझं 2 बी बार, पण ह्या सेंटर मधनं हे हाफ हाफ केलं तर हे किती आलं माझं बी बार. ओडी पण किती आला माझा बी बार आला. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे एओ ची व्हॅल्यू किती आहे बी बार. ठीक आहे, कळालं का तुम्हाला? आता बघा ए बी बार काय ए बार आहे. मी इक्वेशन लिहून घेतो अगोदर दिलेलं त्यांनी. ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इक्वल्स टू 6AO बार. ए बी ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे ए बार. ठीक आहे, आता ए सी बघा कुठे, ए कडनं सी कडं पुन्हा ट्रायंगल लॉ. का का ट्रायंगल लॉ लावणार मी, बघा मला हे काढायचं आता. हा वेक्टर इकडे चाललाय हा वेक्टर इकडे चाललाय. ठीक आहे, हा इकडे चालला हा इकडे चालला. ठीक आहे, तर हा ट्रायंगल लॉ लागणार. मग हे ए सी बार किती आला माझा, हा ए आणि सी किती आला ए बार प्लस बी बार. कळतंय का बघा तुम्हाला? मग ए बार प्लस बी बार, मग मी ए सी च्या जागी लिहितो ए बार प्लस बी बार प्लस. आता एडी एडी हा बी आहे हा बी आहे, मग एडी किती माझ्याकडं 2 बी 2 बी बार प्लस एई. आता एई काढायचा मला, हा ए
ई काढायचा आहे. ठीक आहे. बघा मागच्या ह्याच्यात क्वेश्चन मध्ये कसं, हा जर ए असेल तर हा पण किती असणार वरचा, हा किती असणार ए बार. हा वेक्टर इकडे जातोय, हा वेक्टर ह्याच्या मागे जातोय, याचाच अर्थ माझ्याकडे इथं काय होणार, ए ई बार प्लस ई डी बार इक्वल्स टू ए डी बार. ए म्हणजे हा ह्याच्या मागे जातोय, म्हणजे ह्याच्यासोबत ऍडिशन करणार रिझल्टंटचा हा होणार. मला ए ईच काढायचा आहे, ए ई बारच काढायचा आहे, प्लस ईडी किती आहे माझ्याकडे ए बार इक्वल्स टू एडी म्हणजे हा, तो किती आहे माझ्याकडे टू बी बार. म्हणजे ए ई काय आला माझा टू बी बार मायनस ए बार. ही व्हॅल्यू मी आता इथं पुट करतो, प्लस टू बी बार मायनस ए बार प्लस ए एफ. आता माझं हे राहिलं. ठीक आहे, आता ते कसं काढणार मी, ट्रायंगल लॉ ने. कसं काय, कोणता ट्रायंगल लॉ, हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय. ठीक आहे, मला काय काढायचं आता, ए एफ काढायचा. ठीक आहे, आता ए एफ कशावरनं काढणार मी, हे बघा ह्या ट्रायंगल लॉ वरनं काढू आपण. हा आणि हा सेम असणार, म्हणजे हा इकडे चाललेला, ह्याची मॅग्निट्यूड किती येणार बी बार. हा ट्रायंगल लॉ झाला का ए एफ ई वाला. ए ई तर मी आत्ताच इथं काढलेला आहे. मग मला आता काय भेटणार, ए एफ बार प्लस हे एफ ई बार, एफ ई बार इक्वल्स टू ए ई बार. कळतंय का, हा ट्रायंगल यूज केला मी आता. हा वेक्टर इकडे चाललाय, हा त्याच्या हा इकडे चाललाय, त्याच्या मागे हा चाललाय, त्याच्यामुळे त्यांचा रिझल्टंट हा येणार. ए एफ बार मला तोच फाइंड करायचा आहे, त्यामुळे तो मी ऍज इट इज ठेवतो, प्लस एफ ई बार. हा आणि हा सेम असतो, रेग्युलर हेक्सागोनची प्रॉपर्टी, त्याच्यामुळे ते आलं बी बार इक्वल्स टू ए ई बार. मी आत्ताच काढला इथं, टू बी बार मायनस ए बार. मग ए एफ बार किती आला, टू बी बार मायनस बी बार मायनस ए बार. मग ए एफ बार किती आला, बी बार मायनस ए बार. हीच व्हॅल्यू मी आता इथं पुट करतो, बी बार मायनस ए बार. ठीक आहे, आता बघा काय कॅन्सल आउट होतंय का, ह्या ए ला हा ए कॅन्सल झाला. ठीक आहे, दुसऱ्या मार्करनं. ठीक आहे, ह्या ए ला हा ए कॅन्सल झाला, ह्या ए ला हा ए कॅन्सल झाला. आता इथं राहिलं काय बघा, बी प्लस टू बी थ्री बी, थ्री बी प्लस टू बी फाईव्ह बी प्लस बी सिक्स बी. हेच काय आपलं आर एच एस आहे का नाही. का एओ ची व्हॅल्यू बघा ना, एओ ची व्हॅल्यू मी बी काढली, याचाच अर्थ सिक्स बी म्हणजे सिक्स इंटू एओ, एओ बार, हेन्स प्रूफ. ठीक आहे, कळालं बाळांना प्रॉब्लेम हा. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. पुढे काय सांगितलंय की चेक द वेदर हे वेक्टर्स आहेत का नाही, हे ट्रायंगल फॉर्म करतायत का नाही. आता बघा 10वी मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलोय की ज्याच्या यूज करून आपण, म्हणजे 10वी पर्यंत, की ज्याचा यूज करून आपण एखादे पॉइंट्स किंवा एखाद्या लाईन्स, म्हणजे 3 पॉइंट्स किंवा 3 लाईन्स हे ट्रायंगल फॉर्म करतात का नाही. सगळ्यात पहिला काय शिकलो आपण की त्यांची कोलिनियरिटी चेक करायची. जर ते 3 पॉइंट्स कोलिनियर असले तर ते कधी ट्रायंगल फॉर्म करणार का, नाही. सेकंड काय शिकलो की बाबा जर ते पॉइंट्स, म्हणजे त्या लाईनची किंवा त्या पॉइंट्स मधलं डिस्टन्स, हे जर दोन दोन डिस्टन्स किंवा दोन लाईनचं डिस्टन्स हे तिसऱ्यापेक्षा मोठं आलं, दोन लाईनच्या डिस्टन्सचं ऍडिशन तिसऱ्यापेक्षा मोठं आलं, याचाच अर्थ ते काय करणार, ट्रायंगल फॉर्म करणार. आज आपण तेच करणार इथं. ते कसं करणार, माझ्याकडे 3 वेक्टर्स आहेत बरोबर, मला मॅग्निट्यूड काढायला येते. ठीक आहे, मी तिघांची मॅग्निट्यूड काढतो. ह्याला मी ए बार म्हणतो, त्याची मॅग्निट्यूड कशी असणार, अंडर रूट ह्याचा स्क्वेअर 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 3 चा स्क्वेअर 9 इक्वल्स टू अंडर रूट, हे किती आलं 8, 8 प्लस 9 अंडर रूट 17. ह्याला मी बी बार म्हणतो, त्याची मॅग्निट्यूड किती येणार, अंडर रूट मायनस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2 चा स्क्वेअर 4 अंडर रूट 22. ह्याला मी सी बार म्हणतो, सी बार इक्वल्स टू अंडर रूट 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16 इक्वल्स टू अंडर रूट 25, म्हणजेच 5 युनिट्स. माझ्याकडे 3 मॅग्निट्यूड आल्या. अंडर रूट 17 म्हणजे काय, 4 पॉईंट समथिंग, बरोबर आहे का नाही. अंडर रूट 22 म्हणजे काय, ते पण 4 पॉईंट समथिंग समथिंग. 4 प्लस 4
4 पॉईंट समथिंग प्लस 4 पॉईंट समथिंग इक्वल्स टू 8 पॉईंट समथिंग 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 असणार आन्सर, बरोबर आहे का नाही? किंवा 9 पर्यंत पण जाऊ शकतोय. याचाच अर्थ ह्या दोघांची ऍडिशन तिसऱ्यापेक्षा मोठी आहे. म्हणजेच मी काय म्हणतो, ए बार चं मॅग्निट्यूड प्लस बी बारचं मॅग्निट्यूड ह्यांची ऍडिशन ग्रेटर दॅन सी बारची मॅग्निट्यूड आहे का? आहे. देअरफोर these vectors form an triangle. ठीक आहे, कळलं तुम्हाला आपण कसं केलं? पुढचा क्वेश्चन बघूया. पुढे काय दिलेलं आहे, एक फिगर दिली आहे आणि ह्याच्यामध्ये सी आणि डी दिसतात का तुम्हाला? सी आणि डी, सी इथं दिसतोय मला, डी इथं दिसतोय. ह्यांना मला ए आणि बी बारच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट करायचं. सोपा क्वेश्चन आहे, काही अवघड नाहीये. हे बघा, सी डी इथे जर तुम्ही नीट बघितलं ना, हा ट्रायंगल पी एस आर ह्याच्यामध्ये हा सी बार डी बारच्या मागे चाललाय, म्हणजे इथं ट्रायंगलला लागणार. म्हणजेच काय होणार तिथं, सी बार प्लस डी बार इक्वल्स टू त्यांचा रिझल्टंट हा आहे, इक्वल्स टू बी बार. ठीक आहे, कळलं? आता तुम्ही हा पलीकडचा ट्रायंगल बघा, हा सी बार मायनस बी बारच्या मागे चाललाय, ह्याच्या मागे चाललाय. मग त्यांचा रिझल्टंट हा असणार या ट्रायंगल साठी. मग इथनं माझ्याकडे दुसरं इक्वेशन काय तयार झालं, सी बार ह्याचा मी प्लसच करणार, प्लस मायनस डी बार होणार, म्हणून मी इथं मायनस डी बार लिहिणार, इक्वल्स टू ह्याचा रिझल्टंट किती, ए बार. हे माझ्याकडे इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं. आता जर मी दोघांना एकदा ऍड केलं, ऍड 1 अँड 2, तर काय होणार, ऍड केल्यानंतर काय होणार, सी बार प्लस डी बार इक्वल्स टू बी बार प्लस सी बार मायनस डी बार इक्वल्स टू ए बार. डी ला डी कॅन्सल झाला, 2 सी बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार, म्हणजेच सी बार इक्वल्स टू ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. सी ला मी ए आणि बीच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला इथनं. ठीक आहे, सिमिलरली दोघांना मी सबस्ट्रॅक्ट करतो, सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम 2, कसंही करा. सी बार मायनस डी बार 1 फ्रॉम 2 म्हटलंय, त्यामुळे मी 2 वर लिहिणार, इक्वल्स टू ए बार सी बार प्लस डी बार इक्वल्स टू बी बार. मायनस केलं, हे मायनसचं साईन इथं आलं, मायनसचं साईन इथं आलं, मायनसचं साईन अपॉन ह्या मायनसला हे कॅन्सल झालं, हे काय आलं, मायनस 2 डी बार इक्वल्स टू ए बार मायनस बी बार. म्हणजेच डी बार काय आला माझा, ए बार मायनस बी बार अपॉन -2. हे आलं माझं. सी ला मी इथं ए बीच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला, डी ला मी इथं ए बीच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केला. ठीक आहे बाळांनो, कळालं? पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे की आपल्याला फाइंड अ वेक्टर इन डायरेक्शन ऑफ, म्हणजे आपल्याला एक असा वेक्टर फाइंड करायचा आहे जो ह्याच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करतोय आणि त्याचा मॅग्निट्यूड 7 युनिट्स आहे. ठीक आहे, म्हणजे मला बघा, बघा मला डायग्राम काढून दाखवतो. म्हणजे हा वेक्टर मला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हा वेक्टर आहे का नाही, हा वेक्टर याच मॅग्निट्यूड मध्ये जातोय. हा ग्रीन वाला आहे ना, हे हा वेक्टर आहे. ठीक आहे, हा वेक्टर आणि हे वेक्टर दोघं एकाच डायरेक्शन मध्ये जात आहेत आणि मला ह्याचा मॅग्निट्यूड माहिती आहे किती, 7 युनिट्स. तर मला हा वेक्टर फाइंड करायचा आहे. तो आता कसा करणार बघा, तुम्हाला एक प्रॉपर्टी शिकवली मगाशी, काय, जर एन कॅप माझा रिक्वायर्ड वेक्टर असेल, तो रिक्वायर्ड माझा वेक्टर असेल. आता बघा एक गोष्ट लक्ष द्या, ह्याच्यामधला युनिट वेक्टर आणि ह्याच्यामधला युनिट वेक्टर दोन्ही सेमच वेक्टर्स असणार आहेत, बरोबर आहे का नाही? कारण की यांचे डायरेक्शन सेमच आहे, हे आपल्याला क्वेश्चन सांगितलं. पण हे दोघांची मॅग्निट्यूड पण सेम असणार, म्हणजे हिथला युनिट वेक्टर हिथला युनिट वेक्टर दोन्ही सेम असणार, बरोबर आहे का नाही? मग मी काय करणार, ह्याच्या आतमधल्या युनिट वेक्टरला काढलं, ह्याच्या आतमधल्या युनिट वेक्टरला, म्हणजे बघा ए कॅपला काढलं, ए कॅपला कसं काढणार मी, ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ए बार काय माझ्याकडे, आय प्लस 2 जे. मॅग्निट्यूड कसं काढणार याचं, अंडर रूट मध्ये आयचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 4, हे आलं √5, म्हणजे हे आलं √5. म्हणजे माझा ए कॅप काय आला, आय अपॉन √5 प्लस 2 अपॉन √5 जे कॅप. म्हणजे मला ह्या वेक्टरसाठी युनिट वेक्टर भेटला. हा जर युनिट वेक्टर त्या वेक्टरसाठी असेल तर ह्या वेक्टरसाठी पण तोच युनिट वेक्टर असणार. का? कारण की दोघांची डायरेक्शन सेम आहे. ठीक आहे, आता जर मला हा वेक्टर काढायचा असेल तर मी काय करणार, ह्या वेक्टरला फक्त 7 ने मल्टिप्लाय करणार, मग मला हा वेक्टर भेटणार. कळालं का नाही कळालं? कळालं काय? बघा पुन्हा सांगतो, मला त्यांनी काय दिलंय, हा वेक्टर दिलाय.
ह्या वेक्टरचं आणि मला हा वेक्टर ब्लॅकवाला वेक्टर काढायचा आहे. त्यांचा डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन सेम असल्यामुळं ह्याच्या आतमधला युनिट वेक्टर आणि ह्याच्या आतमधला युनिट वेक्टर सेम असणार. युनिट वेक्टर का सेम असणार? कारण की युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं? 1 असतं आणि ह्यांच्यामध्ये डायरेक्शन सेम दिले म्हटल्यावर मी ह्याच्या आतमधला युनिट वेक्टर काढला, तो मला एवढा भेटला. आता जर ह्याचं मॅग्निट्यूड मला माहिती आहे किती 7 आहे. जर मी ह्याला 7 न मल्टिप्लाय केलं तर मला हा वेक्टर भेटणार. कळालं का तुम्हाला? माझा हा रिक्वायर्ड वेक्टर समजा एन बार असेल, हा वाला एन बार, त्याला मी 7 मल्टिप्लाइड बाय ए कॅप म्हणजेच ह्याच्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय केलं तर मला रिक्वायर्ड भेटणार म्हणजे 7 इंटू मॅग्निट्यूड किती आलाय माझा आय अपॉन रूट 5 प्लस 2 अपॉन रूट 5 जे कॅप. आता मी ह्यालाच थोडासा साईडला घेतो, खाली घेतो, ठीक आहे. म्हणजेच हे काय झालं 7 बाय रूट 5 आय प्लस 2 बाय रूट 5 जे कॅप. ठीक आहे बाळांनो, कळाला माझा हाच काय आला रिक्वायर्ड वेक्टर आला. ठीक आहे, पुढे बघूया काय पुढे. थँक्यू. ठीक आहे, कळाला असेल तुम्हाला. एकदम बेसिक पासून चालू केलेलं आहे. पुढे आपण हा एकदा टॉपिक एकदा एक्सरसाइज आणि सगळं बेसिक कन्सेप्ट झाल्या की मग सीईटीचे पीवायक्यू सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन्स कळाले असतील तर लाईक करा हा व्हिडिओ, मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचवा. ठीक आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.